नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। अजितदादा पवार यांनी एक पत्र लिहिलं आहे। पत्र सगळ्या सर्वसामान्य जनतेला उद्देशून लिहिलं आहे। आपली मन की बात त्यांनी सांगितली आपल्या सगळ्यांना। बघा, पत्र लिहिणं हे कोणाचं काम आहे? सर्वसामान्य तुम्ही आम्ही लिहितो, पण नेत्यांमध्ये पत्र लिहायला कोणाला आवडतं? पत्र लिहायचं आणि लगेच पहिल्यांदा ते मीडियापर्यंत पोचतं। हे पत्र सरकारला पाठवलं असतं, पण सरकारला मिळण्यापूर्वीच ते मीडियापर्यंत जातं आणि छानपैकी प्रसिद्धी मिळते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे खास वैशिष्ट्य आहे की ते पत्र लिहितात आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये त्यांना चांगली प्रसिद्धी मिळते। आता राज ठाकरे किंवा मनसे हे महायुतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि महायुतीमध्ये अजितदादा गेलेलेच आहेत। राज ठाकरे अजितदादांची उत्तम नक्कल करतात, पण आता ते दोघे एकाच बाजूला आहेत आणि म्हणून माहीत नाही कशामुळे, पण राज ठाकरे यांचा हा जो गुण आहे पत्र लेखनाचा, मोदीजींचा जो गुण आहे मन की बात करण्याचा, तो गुण अजितदादांमध्ये आलेला आहे। त्यांनी तो आता आत्मसात करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी एक पत्र लिहिलं आहे। त्या पत्रात ते काय म्हणतात ते बघूया। आपण जरा सविस्तर बघूया पत्र। सन 1991 राजकीय जीवनात खऱ्या अर्थाने वाटचाल करत आहे। मला राजकारणात कोणी आणलं, कोणी मला मंत्रिपद दिलं, कोणी संधी दिली याबद्दल खूप चर्चा झाली, अनेकदा चर्चा झाली। खरं तर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली। त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती आणि त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली। बघा, यामध्ये ते कुठेही काकांचा म्हणजे शरद पवारांचा उल्लेख करत नाही। त्यावेळी लोकसभेची पोटनिवडणूक झाली आणि त्यावेळी अजितदादांनी ही संधी मिळालेली होती। ती शरद पवारांनी संधी दिली होती। शरद पवार राज्यातून म्हणजे जेव्हा केंद्र स्तरावरती गेले, मग केंद्र स्तरावरून पुन्हा राज्यात आले। शरद पवार हे महाराष्ट्रातलं तगडं नेतृत्व होतं। काँग्रेसमध्ये अगदी इंदिरा गांधीपासून सगळ्यांना, राजीव गांधींपर्यंत सगळ्यांना त्यांचं महत्त्व माहिती होतं। ते प्रचंड जनाधार असलेले नेते आहेत हे त्यांना त्याची कल्पना होती। परंतु एक लक्षात घ्या, जेव्हा शरद पवारांनी अजितदादांना संधी दिली त्यावेळी ते अनेकांना संधी देऊ शकले असते। म्हणजे काँग्रेसमध्ये काही कमी होते का लोक नेते? अगदी म्हणजे पुणे जिल्ह्यात कमी नेते होते? पवारांच्या कुटुंबात काही कमी माणसं होती का? ते आपल्या अन्य कोणाला देऊ शकले असते, आपल्या भावाला देऊ शकले असते ही संधी, पण त्यांनी संधी अजितदादांना दिली। आणि मग अजितदादांमध्ये काही गुण नव्हते असं अजिबात नाही, त्यांच्यात काही गुण होते, म्हणून पण संधी कोणीतरी द्यायला लागते ना। ती संधी शरद पवारांनी दिली, पण इथे उल्लेखही केला नाही त्यांनी। बघा, संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला आहे अजितदादा म्हणतात। कष्ट परिश्रम घेतले, इतर सर्व जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून समाजकारणासाठी वाहून घेतले आणि 3 दशकांपासून हा प्रवास सुरू आहे। आता इतर सर्व जबाबदाऱ्यांकडे म्हणजे त्यांना असं म्हणायचं असेल कदाचित की कुटुंबाकडे दुर्लक्ष करावं लागतं। मग सगळ्याच राजकारण्यांना कुटुंबाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं। मुलीचा वाढदिवस असेल, मुलीची कॉलेजची शाळेची ॲडमिशन असेल, त्यामध्ये त्यावेळी हजर राहता येत नाही। मुलीचा काही परफॉर्मन्स असेल शाळेमधला, कॉलेजमध्ये, तिथे जाता येत नाही। अगदी पत्नीने सांगितलं असेल की अमुक तमुक वेळी कौटुंबिक कार्यक्रमासाठी तुम्ही घरी थांबता येत नाही, हे सगळ्यांचंच होतं। पण अजितदादा असं दाखवतात की मीच तेवढा एक काम करतो। तुम्ही काम करता हे कोणीही अमान्य करत नाही। कुठल्याही पक्षात तुम्ही जा, कुठल्याही पक्षाबरोबर जा, पण तुमचे जे गुण आहेत ते मी गुण म्हणूनच सांगणार, निष्कारण टीका करणार नाही। आता हे लक्षात घ्या, त्यांनी असं म्हणलं, फक्त संधी मिळून चालणार नव्हते, तर त्याचा लोकांची कामे होण्यासाठी कसा उपयोग करता येईल यावर माझा भर होता। म्हणजे बघा, आता इथे ते एक प्रकारे असं सूचित करत आहेत की मला संधी मिळाली, म्हणजे इतरांना डावलून मला संधी मिळाली, पण ते काकांनी संधी दिली असं काही इथे सांगत नाही। पहाटे 5 पासून काम सुरू करण्याची सवय स्वतःला लावून घेतली, कारण हातातल्या समाजोपयोगी विधायक आणि विकासाची कामे वेगाने मार्गी लागली। आता पहाटे 5ला उठण्याची सवय कोणाची आहे? ती काकांची आहे। पवार साहेब रात्री 2 वाजता जरी झोपले, दौऱ्यावरती असले काही कामामुळे,
तरी 5 वाजता उठणार, उठून सगळं अन्निका आटपून सगळी वर्तमानपत्र वाचून अपडेट असणार ते, हे अगदी 6 वाजता 7 वाजता. ही सवय काकांमुळे अजितदादांनी ही टिपली. त्यांनी काकांकडून हा गुण घेतला, चांगली गोष्ट आहे. प्रचंड काम करणं हा शरद पवारांचा गुण आहे. पण इथे कुठेही ते काकांबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. काकांबद्दल एक शब्द बोलला जरी चांगला तरी महाशक्तीला काय वाटेल, देवेंद्र फडणवीसांना काय वाटेल, असं जर अजितदादांना वाटत असेल तर कल्पना नाही. पण आता महाशक्तीच्या तालावरती ते नाचतायत, त्या पद्धतीने वागतायत हे लक्षात घेतो. आता हे अशा प्रकारचं पत्र कोणी लिहिलं होतं अलीकडच्या काळात, ते देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांनाबद्दल, म्हणजे नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसले तेव्हा त्याबद्दल अजितदादांनी त्यांनी पत्र लिहिलं की आम्हालाही आवडलं नाही. अजितदादा त्यांची शेजारीच बसले होते देवेंद्रजींच्या, पण त्यांनी पत्र लिहून लगेच मीडियाकडे द्यायचं, प्रसिद्धी मिळवायची. हे देवेंद्रजींनी केलं हा पराक्रम. हाही गुण लगेच अजितदादांनी देवेंद्रजींकडनं आत्मसात केला. काकांपेक्षा त्यांना आता देवेंद्रजी जवळचे. सुप्रियाताईंपेक्षा आता भारतीय जनता पक्षातले नेते त्यांना जास्त त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवायचे वाटते, कारण तिकडे फायदा आहे. हे बहीण भावांचं नातं आहे, हे कौटुंबिक नातं आहे. कौटुंबिक नातं एका ठिकाणी, पण कौटुंबिक नातं संपूर्ण बाजूला केलेलं आहे त्यांनी. आणि राजकारणाला, तेही सत्ता करणाला आणि स्वार्थाला त्यांनी महत्त्व दिलं, हे लक्षात घ्या. ओळीतून हे लक्षात येतं अजितदादांच्या पत्रातल्या. पुढे ते म्हणतात, पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना विकासालाच प्राधान्य दिलं. आजही आणि भविष्यातही विकास हाच कायम माझा व माझ्या सहकाऱ्यांचा एक कलमी कार्यक्रम असेल. तर प्रश्न असा पडतो, विकास कोणाचा? तुमचा विकास का? हसन मुश्रीफांचा विकास, छगन भुजबळांचा विकास, धनंजय मुंडेंचा विकास, अनिल पाटलांचा विकास, दिलीप वळसे पाटलांचा विकास? कोणाचा विकास? विकास तुम्ही म्हणताय, बाकीचे लोक काय म्हणजे भकास म्हणतात का? बाकीचे लोक विकास करत नाहीत, बाकीचे आमदार? आता मुंबईमध्ये अजय चौधरींसारखा आमदार आहे. तो अजय चौधरींसारखे आमदार हे प्रचंड काम करतात. म्हणजे घरांचे प्रश्न असतील, नागरी सुविधांचे प्रश्न असतील, भाडेकरूंचे प्रश्न असतील, चाळकऱ्यांचे प्रश्न असतील, अहोरात्र झटत असतात ते. पण त्यांची अशी प्रसिद्धी होत नाही. भारतीय जनता पक्षाचेच एक आमदार कालिदास कोळंबकर, कुठल्याही पक्षात असो ते, पण ते त्यांच्या नावावरती ते लोकांची कामं करतात म्हणून ते निवडून येतात. असे अनेक लोक आहेत जे झटत असतात, लोकांसाठी झटतात. तुम्हीच झटतात का फक्त? आता पुढे गोष्ट आहे की काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले. सत्तेत असताना असलेल्या कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामं दोन्हींचा अनुभव घेतला. आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं असेल तर सत्तेची जोड हवी, ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही. आता विरोधी पक्षात असताना जर तुम्ही चांगलं काम केलं तर विरोधी पक्षात असताना सुद्धा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सत्ताधाऱ्यांशी संबंध संघर्षात रस्त्यावरती उतरा, पण तुम्ही रस्त्यावरती कधी उतरला नाही. अजितदादा संघर्ष यात्रा ती काढली तुम्ही, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, ती हास्यास्पद होती. त्यामुळे अत्यंत मेंगळट अशी ती संघर्ष नव्हताच कुठे, कारण तुम्ही सत्ताधाऱ्यांशी जमवून घेण्यात तुमची हयात गेली. सत्तेत राहण्याची सवय तुमची, संघर्षाची सवय नाही तुम्ही. आता भारतीय जनता पक्षाचे उत्तमराव पाटील असतील, गोपीनाथ मुंडे असतील, छगन भुजबळ विरोधी पक्षात असताना त्यांनी असा सिद्धांत मांडला होता का की विरोध असताना कामच करता येत नाही म्हणून? शरद पवार तुमचे काका विरोधी पक्षात होते तेव्हा बघा, पुरोगामी लोकशाही दलाचे मुख्यमंत्री असताना इंदिरा गांधींनी त्यांचं सरकार बडतर्फ करण्यापूर्वी त्यांना विचारलं तर तुम्ही आमच्याबरोबर या, मग काही प्रॉब्लेमच येणार नाही. शरद पवार तिथे त्यांच्याबरोबर गेले नाहीत. त्यांनी ठाम भूमिका घेतली, विचारसरणी धरून ठेवली. कारण शरद पवारांनी एकाधिकारशाहीच्या विरोधात यशवंतरावांप्रमाणे आणीबाणीच्या नंतर त्याच्याबद्दल लढा पुकारला होता. इंदिरा गांधींची एकाधिकारशाही त्यांना मान्य नव्हती. पण पुढे काय झालं की इंदिरा गांधींची हत्या झाली आणि नंतर राजीव गांधींनी त्यांना बोलवलं की पंजाबचा प्रश्न, राजीव गांधी पंतप्रधान झाले तरीसुद्धा शरद पवार विरोधी पक्षातच होते आणि विरोधी पक्ष नेते म्हणून महाराष्ट्रात त्यांनी शेतकरी दिंडी काढली. मी गेल्या वेळी सुद्धा सांगितलं होतं. पण त्या पलीकडे
शेतकरी दिंडी त्यांनी काढली, ती संपूर्ण देशात गाजली, जळगाव ते नागपूर. आणि मग प्रकाशसिंग बादल, देवीलाल यांनी शेतकऱ्यांवरती मोठा मोर्चा, किसान रॅली काढली होती दिल्लीमध्ये. तर त्या किसान रॅलीचं नेतृत्व तुम्ही करा म्हणून त्यांनी शरद पवारांना विनंती केली. मग शरद पवारांनी पंजाब असेल, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश इथे दौरे केले आणि शरद पवारांचं नाव शेतकऱ्यांमध्ये पूर्णपणे गेलं, गाजले ते शरद पवारांचं नेतृत्व. अशी ॲम्बिशन म्हणावं किंवा काय म्हणावं मला माहीत नाही, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, सामान्य जनतेच्या प्रश्नावरती रान उठवायचं आणि त्यामुळे तुम्हाला लोकप्रियता मिळते ना. त्या आधारावरती तुम्ही विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभा, राज्यसभा जिथे कुठे असाल तिथे प्रश्न मांडून त्यांची तड लावू शकता लोकांच्या समस्यांची. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते का विरोधी पक्षनेते, तुमचे परम मित्र, की नाही मला कुठल्याही पैसे लगेच सत्तेत गेलं पाहिजे. पण विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्रजींनी चांगली कामगिरी बजावली होती. हे काम तुम्हाला का नाही जमत आहे? पण तुम्ही असं म्हणता की सत्तेत गेल्याशिवाय कामच होत नाही. आता बघा, कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखावणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश माझा नव्हता. म्हणजे पलटी मारण्याचा. म्हणजे शरद पवारांना मी दगा दिला नाही किंवा शरद पवारांनी खंजीर खुपसला, मी मात्र खंजीर खुपसला नाही. मी मात्र भजन करत करत महायुतीच्या बाजूला गेलो. महाविकास आघाडीशी मी दगाबाजी केली नाही. अत्यंत शांतपणे मी त्या पलीकडच्या बाजूला गेलो. हा काय प्रकार? अजितदादा जे सांगतायत त्यावरती तुमचा विश्वास बसतो? तुम्ही खंजीरच खुपसला आहे, पण तुम्हाला दाखवायचं की शरद पवारांनी फक्त खंजीर खुपसला होता त्या काळात. त्या काळात शरद पवारांनी भूमिका वेगळी होती, जाऊ दे त्याची चर्चा करायची नाही. पण शरद पवारांनी खंजीर खुपसला, मी खंजीर खुपसला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता कोणाच्याही भावना दुखवणे, अवमान करणे हा माझा हेतू नव्हता. भावना कोणी दुखवल्या? पहिल्यांदा शरद पवारांच्या सुप्रियाताईंना वस्कन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या प्रांगणात कोण सुप्रियाताईंवरती वस्कन ओरडलं आणि भाऊ म्हणून माझा अधिकार आहे असं म्हटलं. त्यावेळी शरद पवार अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना सगळ्यांनी साथ घातली की राजीनामा देऊ नका, आणि त्यामुळे शरद पवारांना वानप्रस्थाश्रमात पाठवण्याचा आपला जो कट होता तो अयशस्वी ठरल्यामुळे संतापून जाऊन अजितदादा सुप्रियाताईंवर आणि बाकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक शाखेवरती आणि अन्य कार्यकर्त्यांवर डाफरले होते. हे लक्षात घ्या. शरद पवार आणि मग शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर, दगाबाजी केल्यानंतर मग अजितदादा पहिल्यांदा काय म्हणत होते की आता तुम्ही किती वर्ष काम करणार, आता जा की, म्हणजे आता रिटायर होईल की, आम्हाला द्या ना काम, तुम्ही मार्गदर्शकाचं काम करा, किती वर्ष. आणि असं अजितदादा वारंवार म्हणाले आहेत शरद पवारांबद्दल. आणि त्यांच्या याच्यावरती विधानांवरती, उद्गारांवरती त्यांचे जे समर्थक आहेत, त्यांचे जे साथीदार आहेत, ते टाळ्या वाजवत होते, हसत होते. हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तेव्हा हे लोकांना आवडलेलं नाही आहे. बारामतीत सुद्धा त्यांनी असे उद्गार काढल्यानंतर राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये नाही, सर्वसामान्य बारामतीकरांना, काकांना ते हा जो त्रास देत आहेत, काकांबद्दल हेटाळणीयुक्त उद्गार करतायत, कुत्सितपणाने बोलतायत, ते आवडलेलं नाही आहे. बघा, जेव्हा गद्दारी केल्यानंतर अजितदादा आणि त्यांच्याबरोबरची जी टोळी होती ती शरद पवारांना भेटायला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान 2दा गेलेली होती. त्यांना लक्षात आलं की अरे सहानुभूती पवार साहेबांकडे जाते की काय. आणि मग पुन्हा त्यानंतर काही दिवसानंतर अजितदादांनी शरद पवारांवर टीका केली. आणि मग आता त्यांना कोणीतरी सांगितलं असावं की असं तुम्ही करू नका, सहानुभूती पवार साहेबांकडे जाण्याचा धोका आहे. तुमच्याबद्दल लोकांमध्ये अत्यंत चीड निर्माण झाली आणि हे सत्यच आहे. स्वार्थासाठी, तत्वासाठी शरद पवारांशी पंगा घेतला असता काही भूमिकेतून, किंवा तुम्ही आपल्या विचारसरणीला धरून चालत नाही म्हणून आम्ही जातोय, तसं केलं नाही. स्वतंत्रपणे जर पक्ष सोडून राजीनामे देऊन बाहेर पडले असते, स्वतःचा पक्ष स्थापन केला असता राज ठाकरेंप्रमाणे, तरी काही हरकत नव्हती. पण ते अजितदादांनी केलं नाही, हे लक्षात ठेवा.
कायम वडीलधाऱ्यांविषयी आदराची भावना समवयस्कांना सोबत घेऊन जाणे आणि युवकांना संधी देण्याचेच काम माझ्याकडून झाले आहे. बघा, वडीलधाऱ्यांविषयी आदराची भावना मी व्यक्त करत होतो. मग आता का नव्हता गेले काही दिवस तुम्ही पवारसाहेबांबद्दल असं काय बोलत होता तुम्ही? आणि जेव्हा सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, राणे, मला वाटतं निलेश राणे हे पवारांबद्दल वाटेल ते बोलत होते, तेव्हा अजितदादा तुम्ही त्यांना सार्वजनिकरित्या झापलं का नाही? म्हणजे काकांबद्दल जे तुम्हाला जे उष्ण प्रेम तुम्ही दाखवता त्याला काय अर्थ नाही. आणि वडीलधाऱ्यांविषयी तुम्ही जे आदर व्यक्त करते त्या आदरालाही काय अर्थ नाही, कारण तो दिखाऊ आहे. मनात तुमच्या आदर नाहीच आहे तो, असं म्हणावं का? पुढे ते म्हणतात, मोदी व शहांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे तो मला महत्त्वाचा वाटला. कणखर नेतृत्व आणि योग्य निर्णय प्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले. पण मोदीजी केव्हा पंतप्रधान झाले? 2014 साली. त्यांचे गुण तुम्हाला कळायला 10 वर्ष जायला लागली, 9 वर्ष जायला लागली. तोपर्यंत तुम्हाला त्यांचे गुण माहीत नव्हते. आणि तोपर्यंत तुम्ही मोदीजींबद्दल काय बोलत होतात? मोदीजींबद्दल तुम्ही केलेली टीका ही लोकांना आठवत नाही का? ज्यांना घर सांभाळता येत नाही ते देश काय सांभाळणार? आणि मोदी आणि शहा धाक दपटशाचं राजकारण करतात असं कोण म्हणालं होतं? तेव्हा मोदीजींचे गुण तुम्हाला माहीत नव्हते. उलट त्यांचे दुर्गुण तुम्ही उगाळत बसला होतात. पुढे ते काय म्हणतायत बघा, विकासात या राज्याला अग्रेसर कसे करता येईल या उद्देशाने मी ही भूमिका स्वीकारली आहे. तुम्ही विकास काय जो केलेला आहे ना, विकास तुम्ही कुठल्याही प्रकारचा केला नाही, पण तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते. सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँकेमध्ये घोटाळा आणि तुमच्या सहकाऱ्यांचे वेगवेगळ्या भानगडीमध्ये त्यांचा जो असलेला रोल, त्यामुळे तुम्ही विकासाची जी काही दृष्टी बाळगली होती, पृथ्वीराज चव्हाण तुम्हाला का कंट्रोलमध्ये ठेवत होते? कारण ते तुमचे काय उद्योग चालू आहेत हे त्यांना कळत होते, ते मुख्यमंत्री म्हणून असताना. तेव्हा विकास म्हणजे तुम्हीच फक्त विकास करता आणि बाकीचे विकास मातीत घालतात असं लोकांनी समजायचं का? त्यामुळे हे या भानगडीत काही अर्थ नाही. आता बघा, भविष्यात वेगाने लोकांचे राहणीमान कसे उंचवता येईल, मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम कसा करता येईल हा विचार आहे. आता हा जो तुमचा विचार आहे, एक तर तुम्ही फक्त पुणे जिल्ह्यापुरता विचार केला, पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, तुम्ही सोलापूरकरांचाही विचार केला नाही, तुम्ही फक्त बारामतीचा विचार केला. असा तुमच्यावरती आरोप कोण अनेक जण करत होते, हर्षवर्धन पाटलांपासून अनेक जण, आणि राज्यपाल अलेक्झांडर असताना सुद्धा तुम्ही विदर्भ मराठवाड्याकडे दुर्लक्ष करता आणि फक्त पश्चिम महाराष्ट्राचा विकास साधता, तिथे कंत्राटा देता, ठेकेदारांना कामं देता, असा आरोप तुमच्या कित्येक वर्षापासून होता. त्यामुळे विकास कोणाचा? मूठभर लोकांचा विकास, मूठभर बागायतदारांचा विकास, मूठभर सहकारी साखर कारखानदारांचा विकास, सहकार कारखाने गिळंकृत करणं, अनेकांना स्वतः तुम्हाला जयवंडेश्वर कारखान्याबाबत तुमच्यावर आरोप होता. त्यावेळी तुम्ही कसं की माझ्या कुटुंबाला त्रास देत आहेत म्हणून तुम्ही मोदी आणि शहांवरती आरोप करत होता तुम्ही. आता ते आरोपातून सगळी मुक्तता झाली तुमची. शालीनताई पाटील यांनी सुद्धा तुमच्यावरती टीका केली, जबरदस्त टीका, आणि शरद पवारांची बाजू घेतलेली आहे त्यांनी, हे लक्षात घ्या. आता बघा, आता म्हणे मी ब्लूप्रिंट घेऊन या राज्यातील जनतेसमोर घेऊन येईल इतकीच ग्वाही मी देतो. आता हा ब्लूप्रिंट जो काही घेऊन येणार आहेत ते आता विकासाचा ब्लूप्रिंट हा राज ठाकरे आणणार होते. त्यांना सतत प्रश्न विचारत होते. त्यांनी तो ब्लूप्रिंट आल्यानंतर तो ब्लूप्रिंट कोणी एका माणसाने वाचला नाही म्हणून ते सतत चिडचिड व्यक्त करत असतात की काय उपयोग, मी एवढा कष्टाने ब्लूप्रिंट केला आणि तुम्ही कोणी काहीच वाचला नाही तो, असं ते राज ठाकरे म्हणाले. आता अजितदादा, तुमचा हा ब्लूप्रिंट केव्हा येणार आहे मला माहीत नाही, पण तो तुमचा ब्लूप्रिंट असेल का सरकारचा ब्लूप्रिंट असेल का राष्ट्रवादी काँग्रेसचा ब्लूप्रिंट असेल मला माहिती नाही, पण तो जो ब्लूप्रिंट असेल तो केवळ तुमच्याच विकासाचा ब्लूप्रिंट नसावा आणि राज्याच्या समतोल विकासाचा ब्लूप्रिंट असावा. फक्त पुणे जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्रापुरता विकासाचा ब्लूप्रिंट नसावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आता मी तुम्हाला सांगतो की बघा, काय काय मुद्दे माझ्या मनात आहेत की आता
दादांचा आरोप असतो दादांच्या गटाचा की शरद पवार सुद्धा भाजपवर जाणार होते वगैरे वगैरे, आणि आयत्या वेळी त्यांनी हाय खाल्ली वगैरे. आता त्यावरती शरद पवार उत्तर दिले. पण एक माहिती अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुप्रियाताई सुळे यांना आम्ही मान्यता देऊ, पण त्यांनी ताबडतोब असा ठराव करावा की आपण भाजपबरोबर जायचं, असा प्रपोजल त्यांना देण्यात आलेलं होतं. सुप्रियाताईंनी ते फेटाळून लावलं, कारण सुप्रियाताई या विचारसरणीला बांधून राहिलेल्या आहेत. त्या भाजपबरोबर अजिबात जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. शरद पवारांशी दगाबाजी करणार नाही असं सांगितलं. म्हणजे सुप्रियाताईंना सुद्धा फोडण्याचा प्रयत्न चालला होता. ह्या माणसांना काय वाटतं की सगळ्या जगातले सगळे लोक आपल्यासारखे स्वार्थी आणि संधीसाधू आहेत, घाबरट आहेत, जेलमध्ये जायला भीती वाटते. पण सुप्रियाताई आणि शरद पवारांकडे काहीच लपवण्यासारखं नाही आहे, त्यांना कशाचीच भीती नाही आहे. उलट शरद पवारांनी ईडीला पती आव्हान दिलं होतं, तुम्ही ईडीमुळे घाबरलेला आहात, जेलमध्ये तुम्हाला जायचं नाही आहे, कारण तुम्हाला सुखासीन आयुष्य जगण्याची सवय आहे, तुम्हाला रस्त्यावर आंदोलनं करण्याची सवय नाही आहे, म्हणून तुम्ही तिथे गेलेला आहात. आणि तुमची प्रतिमा त्याच्यामुळे मलिन झालेली आहे. तुमच्याबद्दल अगदी भारतीय जनता पक्षामधल्या सुद्धा भाजपच्या समर्थकांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा प्रेम नाही आहे तुमच्याबद्दल. तुमच्याबद्दल अत्यंत चीड निर्माण झाली, लोकांमध्ये चीड निर्माण, आणि ती प्रतिमा तुमची बदलावी. भ्रष्ट नेता अशी प्रतिमा जी तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांची झाली, प्रतिमा म्हणतोय, ती अजूनही तशीच आहे. ती बदलण्याचा प्रयत्न, ती सॉफ्ट करण्याचा प्रयत्न तुमचा चालला आहे, पण तो प्रयत्न यशस्वी होणार नाही. बघा, याच्यामध्ये सुप्रियाताईंनी सुद्धा आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज तर त्या अशा म्हणाल्या की सुनेत्रा पवार तिथून उभे राहणार आहेत, म्हणजे अजितदादांच्या घरातूनच पत्नी त्यांना उभा राहण्याचा अधिकार असं सुप्रियाताई म्हणतच होत्या. पण सुप्रियाताईंनी आज टॉन्ट मारला असा की त्या असं म्हणाल्या की संसदेत मी पतीला नेत नाही, संसदेत नवऱ्याला घेऊन जाता येत नाही, संसदेत पर्स नाही पेन लागते. याचा अर्थ काय की सुनेत्राताई पवार या लोकसभेत गेल्या तर त्यांना अनुभव नाही राजकारणाचा. समाजकारण त्यांनी थोडंफार केलं असेल, पण लोकसभेमध्ये तुम्हाला जे कर्तृत्व गाजवावं लागतं, जे बोलावं लागतं, ते सुनेत्राताई करू शकणार नाहीत. ते मी अधिक समर्थपणे करू शकेन, आणि मी माझ्या जीवावरती या राजकारणात उभी आहे, माझ्या बळावरती. मी माझ्या पतीला सांगते की तुम्ही संसदेत किंवा त्या ठिकाणी येण्याचं तुमचं कामच नाही आहे. म्हणजे मी पूर्णपणे स्वावलंबी आहे, आणि सुनेत्राताई मात्र परावलंबी असतील असंच सुप्रियाताईंना सांगायचं असावं. आणि आता एक प्रकारे निवडणुकीमध्ये दोघांचा मुकाबला होणार असल्यामुळे हे असं एकमेकावरती टीका ही अपेक्षित आहे. आता तुम्हाला अजून काही मुद्दे काही राहिले असते ते सांगतो की आता बघा, सुनील तटकरेंनी असा दम दिला होता म्हणे की आता मी सगळं काय ते सांगून टाकेन. तेव्हा सुप्रियाताई म्हणाल्या, हे ऐकलं मी, की काय सांगायचं ते बोला ना तुम्ही, जे काही तुमच्या मनात आहे ते एक ओकून टाका तुम्ही, आम्ही कशालाही घाबरत नाही, नुसता दम कशाला देत आहे, म्हणजे काय बदनामी करणार असं सांगणार ना की यांनाच भाजपवर जायचं होतं आणि हेच तडजोडीला तयार होते. या तुमच्या कुठल्याही कहाण्यांवरती लोकांचा विश्वास बसत नाही. कारण शरद पवार ज्या आक्रमकपणे, खंबीरपणे आज त्यांनी तुतारी घेऊन महाराष्ट्रावर फिरणारच होता, आणि त्याच्या अगोदरसुद्धा मोदी, शहा आणि संपूर्ण यांच्या एकाधिकारशाही, हुकुमशाही, संविधान विरोधी वर्तणुकीबद्दल जो हल्लाबोल करता आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्ही कितीही त्यांची क्रेडिबिलिटी कमी करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला काही अर्थ होणार नाही. आता अजितदादांनी इतक्या पद्धतीने आता राजकारण सुरू केलं आहे की त्यांचे एकेकाळचे सहकारी किंवा अनुयायी, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी एक छोटंसं आंदोलन त्यांच्या म्हणजे झालं की निवडणूक निशाणी आणि नाव काढून घेतलं गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. त्याबद्दल हे आंदोलन त्यांनी त्यांच्या कार्यालयातच केलं असतानासुद्धा अशी कलमं लावली की सार्वजनिकरित्या जणू काही त्यांनी आंदोलन केलं, शांतता बिघडवली वगैरे अशा प्रकारचे गुन्हा दाखल केलेला आहे. आता हे अजितदादांनी का केलं मला माहीत नाही, गृह खात्याच्याच परवानगीने, पण अजितदादा पालकमंत्री, त्यामुळे अजितदादांना न विचारता या गोष्टी होणार नाही.
आता बघा की अशा प्रकारचा पूर्णपणे संघर्ष दोन्ही पक्षांमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांमध्ये असा संघर्ष निर्माण झालेला आहे. आणि आता हे इतके वाकायला लागलेले आहेत महाशक्तीपुढे की महाशक्ती जे स्क्रिप्ट यांना लिहून देईल त्याच प्रकारे एकनाथ शिंदे जसं वागतात, आरोप करतात, बोलतात, तशाच पद्धतीने अजितदादा बोलतात. आणि जर बघा तुम्ही की म्हणजे तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबाहेर अजितदादा नाही आहेत. देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळी ठरवलं की मनोज जरांगे पाटील यांचा आता मुकाबला करायला पाहिजे किंवा त्यांच्या आक्रमकतेला प्रति आक्रमकतेने उत्तर द्यायला पाहिजे, तेव्हा लगेच त्यांनी शिंदेंना सांगितलं, या अजितदादांना बरोबर घेतलं आणि मग तो निर्णय घेतला. ह्या प्रत्येक सरकारचा प्रत्येक निर्णय जो आहे तो फडणवीसांच्या संमतीने होतो. उद्या आता अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाईल, त्याच्यावर सुद्धा फडणवीसांची छाप असणार आहे. अजितदादांची प्रत्येक फाईल, अर्थ खात्याची फाईल ही फडणवीसांकडे प्रथम जाते. आणि ज्या पद्धतीने अजितदादा आता नरेंद्र मोदींची भलावण करत असतात त्यावरून हे स्पष्ट होतं की आता ते पूर्णपणे महाशक्तीच्या मांडवाखाली आलेले आहेत, महाशक्तीच्या प्रभावाखाली आलेले आहेत. आपल्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे असं त्यांना वाटत असेल. पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रात आणि देशात विरोधी पक्षनेत्यांनी अनेक महत्त्वाची कामं करून दाखवलेली आहेत. मग विरोधी पक्षनेतेपदी समजा अटल बिहारी वाजपेयी असोत किंवा अन्य पक्षाचे नेते असोत, लोकसभेत, राज्यसभेत, अनेक राज्यांच्या विधानसभेमध्ये, महाराष्ट्रात मी तुम्हाला सांगितलं उदाहरण ही महाराष्ट्रामध्ये गप्र प्रधान होते विरोधी पक्षनेते. एकेकाळी एस.एन. जोशी होते, उद्धवराव पाटील, कृष्णराव धोळू असे विरोधी बाकांवरचे अनेक नेते, त्यांनी अत्यंत थोर कामगिरी बजावलेली आहे. पण विरोधी पक्षनेते म्हणून काही रोलच नाही, कामं होत नाहीत, राजकारण बदललेलं आहे. आता विकासाचं राजकारण सुरू झालेलं आहे. तसं मोदी म्हणाले की राष्ट्र उभारणीचं काम आत्ताच चालू झालं आहे, ते मीच केलेले चालू. आणि काँग्रेसने फक्त सत्ता स्थापना करणं आणि सत्तेत येणं एवढंच राजकारण केलं. आता इतकं भयंकर स्टेटमेंट आहे हे. आता हे तुम्हाला मान्य आहे? म्हणजे नेहरूंपासून लालबहादूर शास्त्री असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, नरसिंहराव असतील, याने काहीच काम केलं नाही, फक्त सत्तेत जाऊन फक्त लोळत होते ते गाद्यागिद्यांवरती. काय बोलताय तुम्ही? आणि अजितदादांना हे मान्य आहे, त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला हे पटतं. पण काय करणार, एकदा गुलामीचं आश्रिताचं जगणं आलं की काही करता येत नाही. त्यामुळे अजितदादा म्हणतात की तुम्ही भावनात्मक होऊ नका, म्हणजे थोडक्यात भावनात्मक होऊन शरद पवारांना किंवा सुप्रियाताईंच्या बाजूनी तुम्ही मतदान करू नका. त्यांना वाटलं होतं की अगोदर शरद पवार उभे राहतात की काय, त्यामुळे ते जरा घाबरले होते. पण शेवटी पवारसाहेबांनी खुलासा करून त्यांचं टेन्शन कमी केलं की मी काही लढणार नाही. पण मग सुप्रियाताई जेव्हा उभ्या राहिल्या तर आता सुप्रियाताईंचा कसा पराभव होणार, सुप्रियाताईंना तो नक्कीच पडणार. संजय काकडे म्हणाले त्यांचा पराभव होणारच आहे. आणि त्यांचा जर पराभव होणार आहे तर इतके जण लोक संपूर्ण देशामधले भाजपचे बडे नेते येऊन तिथे लक्ष काय घालतात? एवढं टेन्शन का घेतात ते? सुप्रियाताईंच्या विजयाची शक्यताच नसेल तर तुम्ही निर्धास्त राहा ना, टेन्शन कशाला घेता तुम्ही? पण टेन्शन घेतलेलं आहे अजितदादांनी. त्यामुळे भावनात्मक होऊ नका, आणि म्हणजे मलाच भावनात्मक होऊ नका आणि मला मतदान करा असं म्हणता स्वतः अजितदादांचा स्वर कातरलेला होता. खचलेले आहेत की काय मला माहीत नाही. तेच बचावात्मक पवित्र्यात गेले, त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतोय की काय असं वाटायला लागलेलं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या गद्दारीबद्दल प्रचंड संताप आहे. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही कूटनीतीला लोक बळी पडणार नाहीत आणि बळी पडू नका असं माझं थेट आवाहन आहे. आणि म्हणून अजितदादांचं असं पत्रलेखन वगैरे जे आहे, आता अजितदादा हे काय पत्र वगैरे लिहिणार आहेत का? उद्या तुम्ही म्हणाल अजितदादा एक कथा लिहायला लागले, एक कादंबरी लिहायला लागले, अजितदादा
संगीताचा आस्वाद घ्यायला लागले, हे तर आश्चर्यकारक वाटतं. कारण हा साहित्य, संगीत, नाट्य, कला हा काकांचा प्रांत आहे, त्यांची आवड आहे. अजितदादा कधीही असल्या गोष्टीमध्ये गुंतलेले नाहीत. कुठल्याही ललितरम्य गोष्टी, हळवेपणा वगैरे त्यांना नको. एक घाव दोन तुकडे असा अजितदादांचा स्वभाव आहे ना. मनात काही नाही, रोखठोक सगळं असा मामला आहे त्यांचा. देवेंद्रजी सुद्धा कौतुक करतात त्यांचं. रायगडावरती काकांना त्यांनी जायला भाग पडलं असं देवेंद्रजी म्हणाले. बघा अजितदादांचं किती कौतुक आहे त्यांना, देवेंद्रजींना. महाशक्तीला प्रचंड कौतुक आहे अजितदादांना. याचं कारण शरद पवार यांची विश्वासार्हता कमी व्हावी यासाठी, किंवा शरद पवारांची ताकद कमी व्हावा यासाठी त्यांनी अजितदादांना जवळ केलेलं आहे. म्हणून त्यांनी कुटुंब फोडलेले, म्हणून त्यांनी पक्ष फोडलेला आहे. कारण शरद पवार हे नाव महाराष्ट्रामध्ये अजूनही सणसणीत आहे, तगडं नाव आहे ते. अजूनही हजारो लोकांच्या ते मनात आहे, मतदारांच्या मनात आहे. त्याला न खलवणं, त्यांच्या प्रतिमेला, यासाठी ते अजितदादांचा वापर करत आहेत. अजितदादाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा वापर झाला की त्यांना फेकून दिलं जाईल, काही महत्त्व दिलं जाणार नाही. त्यांना जागाच किती मिळणार आहेत आता. बघा 32 जागांवरती भाजप क्लेम करतोय. आणि भाजपमधल्या ज्येष्ठ नेत्यांना अजितदादांचं येणं बिलकुल आवडलं नाही. त्यामुळे ते देवेंद्रजींबद्दलच नाराज आहेत मुळात. एक वेळ एकनाथ शिंदे त्यांना चालतील, पण अजितदादा बिलकुल नो चालणार नाही त्यांना, अशी स्थिती आहे. तरी अजितदादांनी मन की बात केली आहे. आता मन की बात त्यांची ते करत असताना, जसं मोदीजींच्या मन की बातच्या वेळी दाखवतात की गावोगावी लोक एकत्र येऊन ती मन की बात ऐकताय, तसं आता उद्या मी बघतोय की अजितदादांचं हे पत्र घेऊन सकाळी घरोघरी लोक वाचतानाचं दृश्य टी व्हीवरती बघायला मिळते की काय. बघूया काय होतं ते. पण तुर्तास इतकंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर पहा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. चॅनल सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पोचवा. वेगवेगळ्या सोशल मीडियावरच्या माध्यमातून, व्हॉट्सअप ग्रुपमधनं पोचवा असं आवाहन करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.